जनभावनेतूनच जबाबदारी मिळाली. नियुक्तीवरील वादाबाबत डॉक्टर श्रुती म्हात्रे यांचे स्पष्टीकरण. पनवेल काँग्रेस कार्यालयात रविवारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षा डॉक्टर श्रुती म्हात्रे यांनी त्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की त्यांची नियुक्ती कोणत्याही शिफारशीमुळे किंवा वशिल्यामुळे झालेली नसून पक्षातील कामाचा अनुभव, सातत्यपूर्ण कार्य आणि कार्यकर्त्यांच्या जनभावनेच्या आधारे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. यावेळी त्यांनी नाराज कार्यकर्त्यांनी मुंबईतील टिळक भवन येथे जाऊन नोंदविलेल्या आक्षेपांबाबतही संयमी भूमिका घेतली. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असून नाराज गटातील कार्यकर्तेही पक्षाचेच सहकारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घेऊन चांगल्या विचारसरणीला विरोध करणाऱ्यांसमोर तलवार घेऊन उभे ठाकणार असे सूचक वक्तव्य करत त्यांनी पुढील घडामोडींवर भाष्य केले. संघटित सूचन अभियानांतर्गत एआयसीसी वरून काही निरीक्षक नेमले जातात. निरीक्षकांचं या ठिकाणी पनवेल आणि रायगड या ठिकाणी जवळजवळ तब्बल 12 दिवसांचं वास्तव्य होतं. त्यातले 4 दिवस डॉक्टर रागिणी नायक मॅडम 5 दिवस आणि 4 दिवस पनवेल येथे त्या उपस्थित होत्या. पनवेल ते रायगड अशा संपूर्ण भागामध्ये त्यांनी विविध कार्यकर्त्यांशी, पक्षातील कार्यकर्ते, सामाजिक घटक, इतर एनजीओचे आणि त्यांच्या सर्वे सेलनुसार त्यांनी 15 दिवस जो काही सर्वे केला त्यांच्या माध्यमातून तो सर्वे एआयसीसी कडे जातो. संघटन सृजन अभियान हे देशभरामध्ये, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये ती राबवलेली एक अभियान आहे. त्याचं मूळ उद्दिष्ट असं आहे की वरून कोणाचा तरी वशिला जावा, कोणीतरी मंत्र्याने वशिला द्यावा, कोणीतरी वरती जाऊन आमिष द्यावं, कोणीतरी पैसे द्यावे, कोणीतरी भाजपचे पैसे घेऊन काँग्रेसला द्यावे आणि जिल्हाध्यक्षपद मिळवावं, अशा पद्धतीला खंडन पाडण्यासाठी राहुलजी गांधींनी संघटन सृजन अभियान हे देशभरामध्ये राबवायचं ठरवलं. महाराष्ट्राच्या आधी तीन स्टेटमध्ये हे संघटन सृजन अभियान राबवलं गेलं आणि त्याचा रिझल्ट आज सकारात्मक आहे. आज महाराष्ट्राचं नेतृत्व हर्षवर्धन सपकाळ दादा करत आहे. ते सुद्धा संघटनेतून वर आलेले आहेत. आज गांधी विचार पुढे घेऊन जात असताना, सर्वोदय विचार पुढे घेऊन जात असताना तळागाळातील लोकांचा विचार, जनभावना आणि त्यांचं मत जाणून घेणं हे काँग्रेस पक्षाचं प्राधान्याचं मत आहे. आणि अशा प्राधान्यातून संघटन सृजन अभियानाची सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 ते 22 दिवस 72 जिल्ह्यांमध्ये संघटन सृजन अभियान करण्यात आलं. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचित असलेला आपला रायगड, या रायगडला पूर्वी एक रायगड जिल्हा म्हणून एक संबोधित केलं जात होतं. माझे वडील दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब यांनी देखील ते पद भूषवलं होतं. त्यावेळी अंतुले साहेबांच्या, मला अभिमान वाटतो की त्यावेळी अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली, अल्पसंख्याक नेतृत्वाखाली ओबीसीचं नेतृत्व करण्याची संधी माझ्या वडिलांना मिळाली आणि तेच बाळ करून आम्ही घेतलं आणि त्या काळापासून रायगड जिल्हा हा एकत्रित होता. परंतु आपली लोकसंख्या आणि आवाका पाहता त्या काही वर्षांपूर्वी आमचे आदरणीय मार्गदर्शक नेते आरसी भाई यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडे पनवेल जिल्हा सुपूर्द करण्यात आला आणि दिवंगत नेते आमचे माणिकराव जगताप साहेब त्यांच्याकडे उर्वरित रायगड सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर आमचे आदरणीय नेते महेंद्र शेठ धरत यांच्याकडे रायगड जिल्हा सुपूर्द करण्यात आला आणि पनवेलचं नेतृत्व हे अभिजित पाटील आणि त्यानंतर माझे बंधू सुदाम दादा यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आलं. आणि अशा पद्धतीमध्ये आज रायगड जिल्ह्याचा देखील आवाका पाहता त्यामध्ये 2 भाग करण्यात आले, दक्षिण आणि उत्तर. आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळी रायगड जिल्ह्याचं संघटन सृजन अभियानाचं असेसमेंट करण्यात आलं त्यावेळी त्यांना एकत्रित असा एआयसीसी कडनं एकच प्रभारी देण्यात आला, कारण का रायगड हा एक आहे. आजही पनवेलचं जिल्हा कार्यालय रायगड म्हणून संबोधित करण्यात येतं. आणि अशा वेळेला पनवेल असो, उत्तर रायगड असो अथवा दक्षिण रायगड असो, संपूर्ण भागातील कार्यकर्ते मंडळी आणि सर्व सामाजिक स्तरातील विविध लोकांचं मत जाणून घेतलं गेलेलं आहे. ऑन रेकॉर्ड घेतलेला आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आहे. आणि अशा अभियानांमध्ये प्रोसेसमध्ये अनेक नावं आली होती. प्रत्येक भागासाठी 6 नावं प्रस्तावित करण्यात आली. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते, आज 3 जिल्ह्यांमध्ये जेव्हा नाव जात असतं त्यावेळी त्याला विविध
स्तर आहे, ओबीसीचा गट आहे, महिलांचा आहे, युवकांचा आहे, माझ्या अनुभवाचा आहे, असे विविध अल्पसंख्याकांचा आहे. अशा 6 विभागवारांमध्ये ही नावं देण्यात आली होती. तसेच रायगड आणि पनवेलसाठी सुद्धा 6 नावांचा प्रस्ताव गेला होता. आपल्या सर्वांचं, पत्रकार बंधूंचं, माझ्या सामाजिक ज्या आतापर्यंत चळवळीतली मुलगी आहे, मी कामगार क्षेत्रात काम केलेली मुलगी आहे, मी शेतकऱ्यांसाठी लढा देणारी मुलगी आहे, मी प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारी मुलगी आहे. आज अलिबागमधल्या शेतकऱ्यांचा असो, मच्छीमारांचा असो, पेडमधल्या कामगारांचा असो, रसायनी पट्ट्यातला असो, खोपोली पट्ट्यातला असो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नेरळ माथेरानपर्यंत तर नव्हे तर मी तेलंगणापर्यंत जाऊन कामगारांचं नेतृत्व करते. आणि अशा धर्तीवरती रायगडच्या 3 जिल्ह्यांमध्ये लोकांकडनं जनभावनेतून माझं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं. आपल्या सर्वांच्या साक्षीने एवढं नक्कीच सांगू शकते की मला अमुक जिल्हाध्यक्ष पद पाहिजे, मला अमुक प्रदेश अध्यक्ष पद पाहिजे, मला अमुक सचिव पद पाहिजे, अशी कुठचीही मागणी साक्षीला या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व मंडळी आहेत, अशी कुठचीही मागणी मी केली नव्हती. परंतु तोंडी मागणी न करणे आणि लोकांच्या जनभावनेचा आदर करून त्या ठिकाणी रितसर पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी आणि उत्तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी मी माझ्या स्वेच्छेने त्या ठिकाणी फॉर्म भरला होता. आणि त्या ठिकाणी उल्वे येथे आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्या शेलघरच्या ऑफिसमध्ये आमचं फॉर्मची प्रक्रिया पार पडलेली आहे. त्या ठिकाणी सर्व आमच्या पनवेलचे कार्यकर्ते एकत्रित होते आणि आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर रागिणी नाईक मॅडमला माझे 2 फॉर्म मी त्यांना दिले होते. कारण का दक्षिणची सुद्धा प्रचंड मागणी होती माझ्यासाठी, परंतु दक्षिण हा माझ्यासाठी अंतर खूप असल्यामुळे मी प्राधान्य पनवेल आणि उत्तर जिल्ह्याला दिलं आणि माझे 2 फॉर्म अधिकृतरित्या AICCकडे सुपूर्द केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे, सरचिटणीस डॉक्टर सय्यद झीशान अहमद तसेच सचिव वर्षाताई शिखरे उपस्थित होते. गोपाळ तिवारी यांनी सत्ताधारी भाजपची कथनी आणि करणी या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार डॉक्टर श्रुती म्हात्रे यांनी व्यक्त केला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.